भगवाननाथ नावाचा एक मुलगा होता. तो ग्रॅज्युएट झालेला होता आणि त्याचे मूळ गाव हे आसाम आहे आणि आसामी भाषेत तो चांगल्या प्रकारे बोलत असे, कारण की त्याची मूळ भाषा आसामी आहे. आणि भगवान मुंबईला आला, भिवंडीला आला. त्या ठिकाणी त्यांना सुनील अहिरे साहेब भेटले. सुनील अहिरे साहेबांनी भगवानला कंपनीमध्ये कामाला लावले. सुरुवातीला भगवान लहान छोटे मोठे काम करत असे. त्यानंतर त्याला कॉम्प्युटरची बरीच काही माहिती होती. तरी पण त्याने कॉम्प्युटरचा कोर्स लावला आणि भरपूर प्रगती केली आणि तो कॉम्प्युटरमध्ये मास्टर ब्लास्टर झाला. त्याच्याकडे कॉम्प्युटरचे सर्व कमांड होते, सर्व नॉलेज होते, बिलिंग, GRN, त्यानंतर कोऑर्डिनेटचं सुद्धा तो काम करत होते. कॉम्प्युटरची सर्व कामे तो व्यवस्थितरित्या पार करत असत. तो कॉम्प्युटरमधील मास्टर ब्लास्टर झाला. त्याचा हात कोणीही पकडू शकत नव्हता. हातच काय त्याचे पायही कोणी पकडू शकत नव्हते. एवढा तो फास्ट काम करत असे. लवकरात लवकर गाडी भरणे, खाली करणे, त्याचप्रमाणे कॉम्प्युटरवरचे सर्व बिलिंग तयार करणे, सर्व रिपोर्ट करणे, शिपमेंट करणे, असे अनेक प्रकारची तो कॉम्प्युटरची कामे 5 मिनिटात करत असे. असा भगवान मास्टर ब्लास्टर भगवाननाथ व्यवस्थितरित्या काम करत होता आणि तो नेहमी हसतमुख असतो. आणि जरी तो आसामी असला तरी त्याची इंग्लिश टॉकिंग ही एक नंबरची आहे. त्याची भाषा एकदम हाय लेवलची आहे. तो सर्वांशी अगदी उत्कृष्टपणे सर्व भाषा बोलतो. फक्त हिंदी बोलताना थोडा अडखळतो. तू करतो. तरीसुद्धा तो हिंदी बोलतो आणि मराठीसुद्धा तो चांगल्या प्रकारे बोलतो. त्यानंतर त्याने लग्न केले आणि लग्न केल्यानंतर भिवंडी या ठिकाणी तो भाड्याने राहत आहे. त्याच्यासोबत त्याची बायको आहे. त्यांना एक छानसे मूल आहे. ते मूलसुद्धा त्याच्या वडिलांप्रमाणे म्हणजेच भगवाननाथप्रमाणे दिसायला सुंदर, हँडसम, ॲक्टिव्ह आहे. भगवाननाथचा संसार एकदम सुखाने सुरू आहे, आनंदाने चाललेला आहे. तो असिस्टंट मॅनेजरचे काम व्यवस्थितरित्या करत आहे आणि तो ऑलराऊंडर आहे. भगवानसारखी व्यक्ती, त्याची जी शैली आहे, त्याचे जे कौशल्य आहे, ते कोणालाही हस्तगत करता येत नाही. तर असा हा भगवान आहे. त्यात काय तर भगवाननाथ एक साधा मुलगा ते यशस्वी मॅनेजर, असिस्टंट आणि ऑलराऊंडर बनला. त्याचं मूळ गाव आसाम, भाषा आसामी, हिंदी, मराठी, इंग्रजी, शिक्षण ग्रॅज्युएट आणि कॉम्प्युटर कोर्स. त्याचा स्वभाव मेहनती, प्रामाणिक, हसतमुख आणि अनुभव 15 वर्षापेक्षा पण जास्त. तर असे हे भगवान आहेत. भगवाननाथचे विचार जर बघितले तर मेहनत कर, स्वप्न पहा आणि कधीही हार मानू नको. यश तुमच्या पायाशी नक्कीच येईल. त्यांचा संदेश काय आहे? परिस्थिती काहीही असो, जर तुमच्यात मेहनत, प्रामाणिकपणा आणि शिकण्याची जिद्द असेल तर तुम्ही नक्कीच यश मिळवू शकता. भगवाननाथ हे त्याचे एक उत्तम आणि चांगले उदाहरण आहे. थँक यू सो मच. आभारी आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.